संकल्पचे जे प्लॉट्स आहेत ना, सर्वप्रथम मी सांगेन हे खूप प्राईम लोकेशनचे प्लॉट आहेत. आज आमचे 6 टॉवर्स आहेत आमच्याकडे टोटल. त्याच्यामधले 4 टॉवर्स हे कॉर्नर आहेत आणि कॉर्नर मध्ये नुसतेच कॉर्नर नाहीत, ते ना लाईफ टाइम ओपन व्ह्यू आहे त्या प्लॉट्सला. म्हणजे तुम्हाला लाईफ टाइम तुम्ही विंडो ओपन केला तुम्हाला सनराईज बघायला भेटेल, सनसेट बघायला भेटेल, नाहीतर माउंटन बघायला भेटेल, नाहीतर तुम्हाला ऍटलीस्ट तुमचे मुलं गार्डन मध्ये खेळताय, शाळेत जातात हे बघायला भेटेल. म्हणजे प्रत्येक एक घरातल्या एका व्यक्तीला जी काळजी असते की माझा मुलगा गार्डन मध्ये काय करतोय किंवा शाळेत पोहोचलाय का नाही, किंवा एखाद्याला एन्व्हायरमेंट बद्दल प्रेम आहे, कोणाला सनराईज बघायला आवडतो, कोणाला संध्याकाळचा सनसेट बघायला आवडतो. तर संकल्पचे प्लॉट असे आहेत की तुम्हाला म्हणजे इन टर्म्स ऑफ दॅट लोकेशन बेनिफिट, म्हणजे एक तर संकल्पची क्वालिटी टॉप नॉच आहे. म्हणजे तुम्ही इव्हन ब्रँड्स बघाल, इव्हन आम्ही पर्सनली रेकमेंड करतो की आम्ही खूप टॉप लेवलच्या ब्रँड्स मध्ये आम्ही वर्क करतो. ब्रँडेड कन्स्ट्रक्शन क्वालिटी आहे, ऑन टाइम डिलिव्हरी आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन लोकेशन्स जे आहेत ते एवढे सुपर प्राईम लोकेशन्स आहेत. तुम्ही ज्यावेळी पर्सनली व्हिजिट कराल, आता मी मीडिया समोर बोलतोय, पण ज्यावेळी तुम्ही पर्सनली व्हिजिट कराल त्यावेळी तुम्हाला समजेल की हे जे बोलले गेले त्याच्यापेक्षाही भारी प्रमाणामध्ये हे संकल्पचे लोकेशन्स आहेत. बिकॉज आय एम लकी इनफ अँड संकल्प लकी इनफ की त्यांना हे कॉर्नर्स भेटले. कारण त्या कॉर्नर्सला तुम्हाला इतर शाळा तुम्हाला तिथून दिसू शकते, गार्डन तिथून तुम्हाला दिसतंय, फक्त रोडच मध्ये आहे. किंवा तुम्हाला नेचर मध्ये राहायची सवय आहे तर तुम्हाला समोर माउंटन दिसतोय, वॉटरफॉल्स दिसत आहेत, तुम्हाला सनराईज बघायला भेटतोय है ना, किंवा तुम्हाला सनसेट बघायला भेटतोय, माउंटनचा व्ह्यू बघायला मिळतोय. सो आजच्या या मॉडर्न एरियामध्ये लोकांना काय झालेलं आहे की थोडस एन्व्हायरमेंट बद्दल, हेल्थ बद्दल लोक खूप केअरिंग झालेले आहेत. तर हे सर्व तुम्हाला नॉट ओनली म्हणजे घर म्हणजे असं नाही की काहीतरी अमाऊंट देऊन एक भिंत विकत घेतली. दॅट इज नॉट दी होम. व्हॉट आय पर्सनली फील, तुम्हाला एक विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला एक स्वच्छ हवा, स्वच्छ लाईट आणि एक चांगला नजारा नसेल मिळत तर ते घर म्हणजे एक तुरुंग आहे माझ्या म्हणजे दॅट इज माय पर्सनल ओपिनियन. सो संकल्प याच्यातून तुम्हाला बाहेर काढतो. म्हणजे हा संकल्प जो आहे ना, तुम्ही पर्सनली तुमचे प्लॉट व्हिजिट करा. खूप चांगल्या लोकेशनला आहेत, खूप सुंदर लोकेशन्स आहेत, तुम्हाला बघितल्या आवडणार. सर्वांचं आम्ही ड्रोन शूटिंग केलेलं आहे की तुम्हाला तिथे उभा राहून तुम्हाला कळेल की तुमच्या ह्या फ्लोअरवरून तुम्हाला कसा व्ह्यू भेटेल. काही प्लॉट्स आमचे ओसी रिसिव्ड पण आहेत की जे तुम्ही रेडी टू मूव्ह मध्ये पण जाऊ शकता. काही अंडर कन्स्ट्रक्शन आहेत जे तुम्हाला वर्षभरामध्ये चावे भेटतील आणि काही आता लेटेस्ट चालू होणार आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही ऑप्शन परत एक्सप्लोर करू शकता कसं काय करायचं ते. आणि अपार्ट फ्रॉम दॅट जर तुम्ही एक म्हणाल की बाबा प्राइस अप्रिशिएशनचा एक मला प्रश्न विचारला गेला होता, तर सुरुवातीला आम्ही 3 वर्षापूर्वी ऑलमोस्ट म्हणजे आम्हालाच कस्टमरच्या मागे लागावं लागायचं. आजही आम्ही कस्टमरला रिक्वेस्ट करतो की तू होम बाय करा, बट त्यावेळी थोडंसं प्राइसिंग आम्हाला आमचं कमीच होतं. म्हणजे ऑलमोस्ट एक मी म्हणेन की 35 ते 40 लाखामध्ये आम्हाला होम्स लोकांना द्यावं लागले, टॉवर्स मधले असून पण. आणि 4,000, 4,500, 4,800च्या रेटनी आम्ही फ्लॅट्स विकू शकलो त्यावेळी. पण आज ज्याप्रमाणे रायगड आणि नवी मुंबई बूमिंग मार्केट आहे, अनेक संकल्पनाही आपल्यामध्ये एक जी ग्रोथ केलेली आहे नवी मुंबई सोबत, आज आमचे रेट 6,800 पर्यंत गेलेले आहेत. आणि 6,800 रेट असताना पण लोकांनी तेवढाच म्हणजे 4,800 असताना जो रिस्पॉन्स नाही दिला त्याच्यापेक्षा जास्त रिस्पॉन्स लोकांनी आता 6,800 असताना दिलेला आहे. बिकॉज दे नो दी संकल्प. त्यांनी आमचे साइट्स बघितलेले आहेत, मार्केटमध्ये त्यांनी आमचा सर्वे केलेला आहे आणि आम्ही कमिटेड आहोत आमच्या ज्या आम्ही कमिटमेंट दिले त्याच्याबद्दल. तर ह्या सर्व गोष्टीमुळे मला एकच सांगायचं आहे की जे जे संकल्प मध्ये फ्लॅट घेतील त्यांना भविष्यामध्ये तर चांगल्या क्वालिटीचं घर भेटणारच आहे, एक चांगला एक एन्व्हायरमेंटचा टच, एक चांगली लाईफस्टाईल तर भेटणारच आहे. पण आणि याच्यासोबत एक गुड क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन आणि चांगल्या लोकेशनला तो प्लॉट असल्यामुळे आणि त्याच्यासोबत संकल्पचा एक टॅगलाईन लागल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला संकल्प मध्ये इन्व्हेस्ट केलेल्या फ्लॅटला खरंच खूप खूप चांगले तुम्हाला अप्रिशिएशन भेटतील. या संकल्पचं टॅगलाईन आहे, जस्ट मी बऱ्याच ठिकाणी बोलले, संकल्प वी हॅव अ टॅगलाईन, लक्झरियस लाईफ ॲट अ अफोर्डेबल कॉस्ट. आज मी कायम कारचं एक्झाम्पल देतो. लोकांना काय वाटतं की जे 50 लाखाच्या गाडीमध्ये फीचर आहेत ते मला 20-25 लाखाच्या गाडीमध्ये भेटले पाहिजेत. जे 20-25 लाखाच्या गाडीमध्ये फीचर आहेत ते मला 10 लाखाच्या गाडीमध्ये भेटले पाहिजे. आज आमच्या प्रोजेक्ट्स मध्ये स्विमिंग पूल आहे, क्रिकेट टर्फ आहे,
जिम आहे, मुलांचं प्लेग्राऊंड आहे, जॉगिंग ट्रॅक आहे, पार्टी हॉल आहे, इंडोर गेम्स आहे, जॉगिंग मेडिटेशन आहे, योगा रूम आहे, व्हॉट एव्हर जे जे मला शक्य आहे, गजेबो आहे, पार्टी लॉन्स आहे, गार्डन्स आहेत, नाना नानी पार्क आहे. म्हणजे एवढे अम्युनिटीज आहेत की ते म्हणजे तुम्हाला ऐकायला कंटाळा येईल, म्हणजे एवढे अम्युनिटीज आम्ही दिले आहेत. तर नॉट ओनली प्राइस अप्रिशिएशन, म्हणजे एकतर ते सर्व आहेच मी जे मागे बोललो ते, पण त्यासोबत तुम्हाला एक हेल्दी गुड लाईफस्टाईल आहे आणि ह्या सर्व गोष्टीचा इम्पॅक्ट होम बाहेरवरती पडतो. म्हणजे जो कस्टमर परत तिथे भाड्याने रूम घ्यायला येणार किंवा रूम विकत घ्यायला येणार त्याला ते समोर दिसणारच आहे की संकल्प नावासोबत मला एवढ्या काही गोष्टी भेटतायत की जे मी 1 कोटीच्या घरामध्ये, अगेन आय कमिंग टू युअर ओरिजिनल क्वेश्चन, की ज्या अम्युनिटीज मला 1 कोटीच्या घरामध्ये मिळत आहेत त्या मला जर 50 लाखामध्ये मिळत आहेत तर व्हाय नॉट आय गो फॉर संकल्प. सो दॅट इज व्हॉट संकल्प इज फॉर. बुकिंग सर कशा आमच्या एक 6-7 बुकिंग झालेले आहेत टू बी ऑनेस्ट. विजिट चालू आहेत आमच्या. होपफुली आता ते नशिबाचा पार्ट आहे की किती लोकांना कसं वाटतंय, प्राइसिंग काय, बट होपफुली आम्हाला असं वाटतं की आम्ही एक काही की आता इथून पुढे विजिट होणार, क्लोजिंग होणार, लोनचं सँक्शन्स बघावं लागतात, लोकांचे सर्व गोष्टी असतात, पेमेंट शेड्यूल बघावं लागतं. तर आम्ही होपफुली आहोत की आम्हाला एक 20 तरी बुकिंग, एक जेन्युइन 20 बुकिंग आम्हाला या एक्सपो मधून भेटतील. सॉरी परत. बेसिकली कसं आहे की आता हा जो 4 दिवस एक्सपो झाला त्यामध्ये खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि या माध्यमातून बरेच बिल्डर काय ऑलमोस्ट नवी मुंबईचे सगळेच बिल्डर्स, मोठ्या लेवलचे जे बिल्डर्स आहेत ते पार्टिसिपेट करतात. बिकॉज अंडर वन रूफ क्लायंट्सना सगळ्या प्रकारचे बिल्डर्स, सगळ्या प्रकारचे सिगमेंट्स या ठिकाणी पाहायला मिळतात. बिकॉज आजच्या टायमिंगमध्ये लोकांकडे जास्त करून वेळ नाही आहे. तर होतं काय की एक्झिबिशनच्या माध्यमातून एकाच रूपमध्ये सगळे बिल्डर्स मिळतात, सगळ्या प्रॉपर्टीज पाहायला मिळतात, त्यामुळे ते इझी होतं. आणि रिस्पॉन्स नो डाऊट आजच्या तारखेला पुष्पकनगर हा बूमिंग सेगमेंट आहे आणि मिडल क्लाससाठी तो खूप चांगला आहे. बिकॉज मिडल क्लास लोक असतात की कमी बजेटमध्ये मुला चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर. आणि आजच्या तारखेला जर आपण पाहिलं तर मोस्ट ऑफ पनवेल लोकेशनला प्रॉपर्टीच्या जे डेव्हलप्ड लोकेशन आहे त्या ठिकाणी प्राइसेस पण भरपूर वाढलेले आहेत आणि लोकांना असं वाटतं की चला ज्या ठिकाणी नवीन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होईल तिथे इन्व्हेस्टर जास्त करून अप्रोच करतात. बिकॉज जसं जसं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होईल त्या पद्धतीने अप्रिसिएशनही त्यांना चांगलं मिळतं आणि नो डाऊट प्रॉपर्टीच्या प्राइसेस त्या लोकेशनला कमी होतात. आणि USP जर पाहायला गेलं तर नो डाऊट की एअरपोर्टच्या बाजूचाच एरिया आहे, त्यामुळे लोकांना माहितीच आहे की हा भविष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल. सर बेसिकली कसं आहे की ऑफर्स तर बऱ्याच प्रकारच्या ठेवलेल्या असतात. त्यावेळेला आम्ही काही इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेसच्या पण ऑफर होत्या, ॲज वेल ॲज स्पेशली आम्ही प्राइसेसमध्ये चांगल्या पद्धतीने डिस्काउंट्स दिले लोकांना, जेणेकरून लोकांना प्रॉपर्टी घेणं इझी होईल. आणि नो डाऊट सर आमचे जे प्लॉट्स आहेत ते सगळे प्राईम लोकेशनला आहेत आणि स्पेशली जसं तुम्ही लेडी बोलले फॅसिलिटीज लोक काय करतात 2 पैसे जास्त देतील पण मला माझ्या घराच्या आसपास सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असायला पाहिजे ही अपेक्षा लोकांना असते. तर आपले जे प्लॉट्स आहेत बेसिकली ते कॉर्नर प्लॉट्स आहेत ज्या ठिकाणी जवळजवळ 38 ते 40 कमर्शियल शॉप्स आमच्या प्रोजेक्ट्समध्ये आहेत. त्या माध्यमातून आमच्या बिल्डिंगमध्ये सगळ्याच फॅसिलिटी त्यांना मिळतात. कमर्शियल शॉप्स आले म्हणजे तुम्हाला नॉर्मल जे ग्रोसरी शॉप असून इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस पर्यंत सगळ्या फॅसिलिटी त्यांना तिथे भेटतील. ॲज वेल ॲज समोरच शाळा, मार्केट, प्लेग्राऊंड आहे, त्यामुळे फॅमिलीसाठी ते इझी आणि अप्रोचेबल असणार.